मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दक्षिणायनातून उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतो. यामुळे दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात. सूर्यकिरण अधिक थेट होतात आणि सूर्यकिरणांची तीव्रता देखील वाढते. त्यामुळे तापमानात हळूहळू वाढ होऊ लागते. ऋतूंमध्ये देखील बदल होतात. हेमंत ऋतूपासून शिशिर ऋतूकडे किंवा पुढे वसंत ऋतूकडे वाटचाल सुरू होते. वनस्पतींमध्ये नवचैतन्य येण्याची सुरुवात होते. भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे संक्रांतीचे भौगोलिक महत्त्व अधिक वाढते. रब्बी पिकांच्या वाढीसाठी संक्रांतीनंतर सूर्यप्रकाश वाढतो. कापणीची सुरुवात अनेक भागात होते. त्यामुळे संक्रांतीला कृतज्ञता आणि उत्सवाचं स्वरूप मिळालं आहे. उत्तरायणाला भारतीय परंपरेत शुभ काळ मानलं जातं. भौगोलिकदृष्ट्या उत्तर दिशेकडून येणारा सूर्यप्रकाश जीवनसृष्टीस अधिक पोषक ठरतो. त्यामुळे संक्रांत म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्या भौगोलिक बदलामुळे होणारा ऋतू, प्रकाश आणि जीवनचक्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.